स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, माझे नाव विभावरी आहे. मी आता 8वीत शिकणारी विद्यार्थी. मी आज तुम्हाला छत्रपती राजाजी शाहू महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे. ही माहिती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. छत्रपती राजाजी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाज सुधारणा, शिक्षण प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांनी शोषित, दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाहू महाराजांचे बालपण अत्यंत साधेपणाने आणि धार्मिक वातावरणात गेले. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचे वडील जयसिंगराव आणि त्यांच्या आई राधाबाई. शाहू महाराजांनी आपले प्राथमिक शिक्षण कागल आणि कोल्हापूर येथे घेतले. नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी आपली संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या भाषेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले. त्यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी कोल्हापूरमध्ये शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहे स्थापन केली. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठीही खूप प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. समाज साक्षर असून चालत नाही, तर शहाणा आणि सुसंस्कृतही असावा यावर त्यांचा कटाक्ष होता. त्या दृष्टीने कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी नवीन ध्येय धोरणांचा पाठपुरावा केला. संघटनेचे महत्त्व पटविण्यासाठी त्यांनी गवताच्या काडीला महत्त्व नाही, पण पेंडीला आहे म्हणून संघटित व्हा असा उपदेश त्यांनी कामगार व शेतकऱ्यांना केला. राधानगरी धरणाची कल्पना त्यांचीच. कोल्हापूर संस्थानात क्रीडा, नाट्य, संगीत, मल्लविद्या इत्यादी कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. अशा या गुणग्राहक आणि दिलदार मनाच्या राजाला 6 मे 1922 साली महाराष्ट्र पारखा झाला. सिंहाची चाल, गरुडाची नजर. सिंहाची चाल, गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्याचे वर्तन. हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. अशा या लोकप्रिय मनाच्या राजाला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.